द्या रेडी। ये कहानी साधु महात्मा की है जिसने 12 दिन तक लगातार और रखा और भगवान को पानी बरसाने में मजबूर किया। और भी जब तू मेरे पास मुझे तो लगे कि क्या ऐसा क्या हो तो जिंदगी की हर खुशी हर मन पीछे कई रास्ते में खोए। आज लगती हो 16 साल की बच्ची भोली नादान बचपन की शरारत से भरपूर। क्या बात है, फुल धमाल। बरं अजून काय डायलॉग, अजून काय डायलॉग? खूप मोठा डायलॉग आहे, नाही पचल असं द्या म्हणजे म्हणजे छोटा अहो छोटा द्या। मोठा पण आहे आमदोर मधला ज्या डायलॉगला मला काय हम दोनों पेक्षा हम एकच घ्या। डायलॉग संपला असता माहिती हम दोनों म्हणजे यार व्हिडिओ चालू आहे। हम दोनों मधला डायलॉग आहे, जेवणानंतर डबलवर असतो। हा एक काय म्हणतात युद्धाचा पिक्चर होता, तर दोन डुप्लिकेट एकमेकांसमोर आपल्या घरच्या गोष्टी करतात। भगवान पे मुझे यकीन नहीं, लेकिन किस्मत जरूर कहती है कि आपका मोहना एक से खेरे एक ही फोन में बड़ी खुशी हुई। तो मेरी लड़की थी, परवाह नहीं चाहता अगर उसका प्यार होता है तो वह जरूर तुम्हारी राह देगी, और वो सच्चा नहीं है तो इस काबिल है तुम उसे भूल जाओ। लेकिन भूलना आसान नहीं है, तो कराया हुआ प्यार गल तो जाता है लेकिन धुआं चलता रहता है। बेबी देखो देखो इसे, जिस दिल में उसकी याद है वो गोली खाकर भी घायल नहीं हो सकता है। वो कौन सी ताकत है कैप्टन तुम्हें मालूम है तो मुझे बताओ। जब मैं अपने घर से माँ बाप से दूर रखना कंधों पर बंदूक रखने पर मजबूर कर देती है। हालांकि हम सब जानते हैं कि जंग बुरी है, हिंसा बुरी है, नफरत बुरी है, पेट की आग, शोरे की भूख, देश का प्यार, यह हमारी इंसानियत यह हमारे के खिलाफ भड़क उठती है। इंसान के अंदर का लोहा मौके की ताक में रहता है, और जो मौका मिलता है तो वो ये नहीं देखता है कि उसकी माँ का दिल दुखता है, उसकी पत्नी का दिल दुखता है, और उसकी प्रेमिका का दिल दुखता है। यस क्या बात है। हा ना थोडक्यात BSc केमिस्ट्री मुंबई युनिव्हर्सिटी, डिप्लोमा इन युनिव्हर्सिटी मुंबई, 40 वर्ष नोकरी दिल्यापैकी 24 वर्ष महिन्यामध्ये मॅनेजर सोशल एन्व्हायरमेंट, त्याच्यापैकी 24 पैकी 10 वर्ष इगतपुरीला होतो। आणि इगतपुरीला असताना मला फिल्मांशी खूप संबंध आला होता, बॉलिवूडची, आणि विशेष म्हणजे माझ्याकडे नटलो पेश करायला, म्हणजे मी फॅन झालो होतो। 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आणि डायरेक्टर माझ्या घरी आला होता, एक ऑफर घेऊन जीवितवाला बरोबर घेऊन तिथे रिजेक्ट केली, कारण मला पगार पण दिली तेवढाच होता, 500 रुपये होता त्यावेळेस। कारण दोन वर्ष शूटिंगला लागतील म्हणाले, पण मला मी म्हटलं 2 महिन्यात शूटिंग घ्या, त्यांनी माझं ऑडिशन पण घेतली त्यावेळेस सगळे, आणि त्यावेळेस फुगा बिगा होता जेव्हा टक्कल आहे म्हणून ते चिडण्यासाठी ते मी रिजेक्ट केलं। माझ्या घरी कोण करायचं सांगतो, अर्जुन मला होता, तो मला पहिल्यांदा भेटायला, मी नाही गेलो, त्याला सिरियल चालू होती, सुधीर आहे, सुधीर हिरो माहिती आहे ना, लीला त्यांनी मला त्याच्या घरी लोखंडवाल्यामध्ये त्याच्या कारमधनं 2 वेळा घेऊन जाऊन मला पार्टी दिली, म्हणजे माझे काय झालं उलट झालं। आणि दुसरं राजकपूरच्या बायकोचा भाऊ, राजेंद्रनाथ कॉमेडियन, राजकपूरच्या बायकोचा भाऊ, त्याच्यावरून 3 पार्ट झाले, एक माझ्या घरी आणि देवळाला आणि त्यांच्या व्यासपीठावर पण मी बरेच कार्यक्रम केले आहेत, माझे फोटो पण आहेत, त्यावेळेस फोटो आहेत, कारण पूर्वीच्या काळी हे नव्हतं,
4 लोक माझ्याकडे जमवून ठेवले मी ते जे होते सांबाबरोबर युनुस कर्वे वगैरे त्याचे ग्रुप मेंबर्स होते आणि कोणी खूप मी म्हणजे आता कशा माझा ग्राफ आहे मी कमी होत वयोमानामुळे दम घ्यावा लागतो आणि रेस घ्यावी लागते. आणि मागच्या वर्षी मला बरं मी मागच्या कमेंट टाकली होती बरं ना बघा एका आता यांचीच ती कमेंट राहायला श्रमिक म्हणजे नागपूरला आहे 2 प्लॅनेटमध्ये तर नंतर मी कसं सांगता विद्यार्थ्यांना खूप फेमस झालं होते आणि आमच्या एक सांगायची गोष्ट म्हणजे महेंद्रमध्ये असताना त्यावेळेला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमच्या ग्रुपला ग्रुपला सन्मान केला होता. पर्यावरणाचा एक हे होता पुरस्कार होता वसुंधरा अवॉर्ड म्हणून. तर सचिवालयामध्ये ऑडिटोरियममध्ये आमचा 5 जणांचा सत्कार केलेला होता. त्या पेपरला बरेच फोटो ते एक सांगण्यासाठी मुख्यमंत्री होते त्यावेळेस.